महोदय, पालघर जिल्ह्याचे सीईओ सन्माननीय उमाकांत गायकवाड साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय राघव देशमुख साहेबांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होईल। अप्रतिम स्पर्धा आपण पाहत आहेत। पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील क्रिकेट जे पाहायला मिळालंय, सूर्यगट वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज जी जयंती श्री छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी पाहायला मिळाली, डुक्टन गावापासून ते चामुंडा क्रिकेटच्या धर्तीपर्यंत या ठिकाणी पोहोचली गेली। असे श्री छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना कळणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शिवाजी श्री म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, महाराज महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून या संबोधन कार्याचा मी आरंभ करतोय। 14 ऑगस्ट 1942 पालघरचा स्वातंत्र्य लढा आणि ज्या पालघरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे 5 हुतात्मे शहीद झाले त्याच्यामध्ये सातपाटीचे काशीनाथ हरी बागदारे, सालवडचे सुकूर गोविंद मोरे, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र चुरी आणि नांदगावचे गणेश गोविंद ठाकूर या 5ही हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून आणि ज्या बळीराजामुळे आपल्याला 2 वेळचं अन्न नसीब होतं अशा करता मी 2 शब्द म्हणेन। कडाक्याचे ऊन असो वा असो सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, आमचा बळीराजा शेतात राब राब राबतो, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते एकच मागणं मागतो। आणि मी समालोचक राहुल दानवा, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडनपाडा आणि आजचा पहिला दिवस आहे सूर्यगट आणि सूर्यगटातील क्रिकेटचे आपण पाहिलं। पहिला सामना युवा मासवण जेपी डुक्टन, दुसरा सामना जीवदानी स्पोर्ट्स ओमसाई गोवाडे आणि तदनंतर आपण पाहणार आहोत अमरदीप डुक्टन आणि 11 स्टार वाकडी वसरवले। एक चांगली बॅटल जी आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। जबरदस्त आयोजन नियोजन कसं असावं ते या ठिकाणी पाहायला मिळालंय। म्हणतात ना की आयोजन नियोजन मांडणं सोपं आहे परंतु ते करून दाखवणं फार अवघड आहे। प्रसादजी भोईर साहेबांनी सांगितलं की रात्रीचे 2-2:30 वाजले होते तरी देखील मी आणि माझी संपूर्ण टीम या मैदानावरती होती की मॅनेजमेंट चांगलं व्हावं आणि या सर्व आयोजकांना मानाचा त्रिवार मुजरा। जाऊया बॅक टू दी ग्राउंड। जबरदस्त क्रिकेट आपण पाहत आहेत। गुड आफ्टरनून, शुभ दुपार। गोलंदाजी मार्क वरती आपण जर बघितलं तर अस्मित विलास सुतार हे नाव नाहीये तर ब्रँड आहे, वसरवलीचा ब्रँड जो पाहायला मिळाला। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सूरज धानवा, डुक्टनचा ब्रँड। सूरज आपण या सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू घेऊन वाकडी वसरवली एक्सप्रेस पाहायला मिळतोय हा गोलंदाज। फर्स्ट बॉल, पहिला बॉल पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षकाला बीट केला, बॉल डीप मध्ये निघून चालला, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, स्टॉप करण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग मध्ये, बॉल स्टॉप तर झाला। तत्पूर्वी धावांच्या गतीमध्ये भर होताना पाहायला मिळेल। एका साइडनं पाहायला मिळत आहेत धनेश दांडेकर, दुसऱ्या बाजूला नंदेश धडपी, ही A1 जोडी राहिली आतापर्यंत अमरदीप डुक्टन संघासाठी। खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं या दोघांच्या माध्यमातून। A1 जोडी म्हणून का संबोधलं जातं या 2 खेळाडूंना ते आपण पाहणार आहोत। पहिल्या बॉलचा खेळ आपण बघितला आणि पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा, षटकातील दुसरा बॉल अस्मित सुतार। अप्रतिम टॉस झाला हा बॉल जो पाहायला मिळतोय, अनएक्सेप्टेड बाउन्स आणि यस पंताने दर्शवलं इट्स अ वाईट बॉल। वाईट बॉलचं सिग्नल जरूर 1 बाउन्स देखील या ठिकाणी पंचांनी दर्शवलं। द ग्रेट अंपायर या ठिकाणी पाहायला मिळतात सागर पाटील सर, जुगल टांडेल सर आणि किरण केणी सर पाहायला मिळतात स्पर्धेच्या माध्यमातून। IPL 2023-24 मध्ये जो नवीन रूल जो पाहायला मिळाला, जो आपण पाहिला की तुम्ही एका षटकामध्ये 2 बाउन्सर चेंडू हाताळू शकतायत, फक्त वाईट यस पंच या ठिकाणी दर्शवतायत। थर्ड अंपायर रेफर करताना पाहायला मिळाले किरण केणी सर येते या ठिकाणी थर्ड अंपायर म्हणून जे या ठिकाणी कार्यभाग सांभाळताना चांगले पंच जे पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉल मध्ये 3 धावा त्यांना पाहायला मिळाल्यात, तेही या ठिकाणी पाहायला मिळालं। यस इट्स अ वाईट बॉल, वाईट बॉल जो पाहायला मिळाला पंचांनी सिग्नल केलं। धावसंख्या 4 या अंकावरती पाहायला मिळाली। IPL मध्ये तुम्ही पाहतायत जो नवीन रूल अप्लाय केला गेला, एका षटकामध्ये 2 बाउन्सर, परंतु या ठिकाणी फक्त तुम्ही एकच बाउन्सर हाताळू शकतायत हेच दर्शवलं पंचांनी। पुन्हा एकदा अस्मित सुतारचा हा चेंडू पाहायला मिळतोय, चांगला बॉल। यावेळेस आपण जर पाहिलं वाईड नंतर कमबॅक केलं गेलं डॉट बॉलने, ही खासियत आहे अस्मित सुतारची।
सातत्य कसं असावं जी सुरुवात पाहायला मिळाली. बाईकच्या या ठिकाणी पार्क केल्यात त्यांना मी प्रेमळ निवेदन करतोय की आपण पार्किंग लॉटमध्येच बाईक पार्क करा. ज्या ठिकाणी बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना प्लीज प्रेमळ निवेदन करतोय की आपली बायसिकल या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी पार्क करावी. थोड्याच वेळामध्ये प्रमुख मान्यवरांचं आगमन होईल त्याकरिता आपणास प्रेमळ निवेदन. 4 धाबा चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. 2 बॉलचा अप्रतिम हा स्ट्रोक पाहायला मिळाला. इंटू द गॅप मध्ये फटका कसा खेळावा डीप मध्ये प्रोडक्शन मिळाला. तत्पूर्वी 2 धाबा इझिली डन करताना पाहायला मिळतील. 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्याच्या माध्यमातून 6 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅनेजमेंट राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडनपाडा काही स्पर्धा आपण पाहतायत. 1 लाख रुपये फर्स्ट प्राइज. यावेळी शॉट ऑन जॉब केलं गेलं बॉलला. बॉल डीप मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. किरणला आपण पाहिलं त्या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून जो पाहायला मिळतोय. जेव्हा आपण पाहतायत या ठिकाणी सूर्या मेळावापासून जी सुरुवात राहिली 11 स्टार वाकडी वसरोली टीमची चॅम्पियन ठरला सूर्या मेळावाचा. आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही या टीमने. सर्वाधिक आतापर्यंत अवॉर्ड सूर्यगडाच्या माध्यमातून कोणी जिंकले या हंगामात नाव आहे 11 स्टार वाकडी वसरोली. यावेळेस ऑन दी अप खेळलेला फटका किरण बसवत येत आहे चेंडू खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला धनेश दांडेकर यांचा उत्कृष्ट खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. माननीय विनोदजी टांडेल साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट या ठिकाणी प्रदान करायचं आहे. सूरज धानवा अप्रतिम खेळ जो पाहायला मिळालाय. आक्रमकता कशी असावी संयम कसा असावा योग्य त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर कसं खेळावं हे सर्व काही गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या आणि आपलं नाव त्याने कोरलं गेलं मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डवरती आणि त्यांना आपण देतोय हा सन्मान. जाऊया तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये नमीनाथ दांडेकर जे पाहायला मिळत आहेत. या मैदानावरील ही 6वी स्पर्धा आपण पाहिली. सुरुवात झाली प्रथमतः डुक्टन प्रीमियर लीगने. तदनंतर अमरदीप क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहिली. तदनंतर DMD किंग डुक्टन आयोजित स्पर्धा आपण पाहिली. तदनंतर डुक्टन आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहिली. तदनंतर जीवदानी स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहिली. अशाच 5 स्पर्धा आणि ही 6वी स्पर्धा जी आपण पाहतायत या मैदानावरती. वन डाऊन मॅन नमीनाथ दांडेकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. फुलर लेन बॉल होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. या आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आदरणीय सन्माननीय विनोदजी टांडेल साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड जो या ठिकाणी पुरस्कृत करताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब अँड कॉंग्रॅच्युलेशन. सूरज धानवा अप्रतिम खेळ कसा असावा हे त्यांनी दर्शवून दिलं. षटक क्रमांक 1 झालं कंप्लीट आणि धावसंख्या फलकावरती 8 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना अमरदीप डुक्टन. जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांना निवेदन आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचंय. आयोजक आपली प्रतीक्षा करत आहेत. मंडप डेकोरेटर्स जे या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पहिला बॉल डॉट आला. 7 बॉल फेकून झालेत आतापर्यंत आणि धावसंख्या फलकावरती 8. यावेळेस बॉल जो पाहायला मिळाला ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल आणि धावसंख्या फलकावरती 9 या अंकावरती जी जाऊन पोचली गेली. जो शुभ अंक म्हणून जो मानला गेला 9चा आकडा आणि तोच पाहायला मिळतोय स्कोर बोर्ड वरती. 9 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. अमरदीप डुक्टन अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला होता. मी यासाठी म्हटलं होतं जयेश बसवटला की हा मिस्ट्री बॉलर आहे. असं वाटतं की चेंडू स्लोवर येईल. कधी कधी लेग ब्रेक कधी कधी ऑफ ब्रेक आणि कधी कधी या ठिकाणी स्लोवर बॉलचा वापर करतो. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी वैशिष्ट्य आहे. व्हेरिएशन किंग. यावेळेला यास आपण पाहिलं तर ट्रॅम लाईनच्या भरपूर बाहेरचा बॉल आणि जुगल टांडेल सर दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल.
हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. धावांची गती 10 या अंकावरती पाहायला मिळाले. आतापर्यंत 10 रन्स जे पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉटचा, दुसरा बॉल वाईटचा, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा व्हाईट बॉल. 2 अवांतर धावा दिल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. दूरवरून क्षेत्ररक्षक घेताना पाहायला मिळतील किरण बसवत, एक जबरदस्त फिल्डर म्हणून जे पाहायला मिळत आहेत. 11 स्टार वाकडी वसरोली या टीमच्या माध्यमातून लोकेश बसवत यांना पण पाहत आहेत. ॲज अ कॅप्टन लीड करताना या संघाला पाहायला मिळालाय. युवांचा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. यंदाच्या हंगामातील एक यशस्वी संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने अमरदीप डुक्टन याही संघाची चर्चा झाली. यंदाच्या हंगामात चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. गणेश दांडेकर असोत, नंदेश धडपी यांना आपण पाहिलं, त्यांनी 3 धावेचं योगदान दिलं. आणि तदनंतर नमिनाथ दांडेकर यावेळेस फलंदाजी मार्गवरती आहे. धनंजय दांडेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य याही वेळेस खूप दूरवरून रीच झाले होते. बघा आतापर्यंत जर आपण बघितलं तर 3 लिगल डिलिव्हरीज आणि 3 इनलिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्यात. अर्थात 3 वाईट बॉल जे आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि धावांची गती जाऊन पोचली गेली 12 या अंकावरती, 12 रन्स. सरळ बॅटचा वापर केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जरूर खेळला गेला. यावेळेस काय घडलं, OMG, ओ माय गॉड, हेच म्हणत असतील या ठिकाणी अस्मित सुतार. बॉल निघून जातोय, 4 धाब्यांकरता आलाय चौकार, 4. फुलटोस बॉल पाहायला मिळतो आणि यावेळेस काही कमालीचा झेल टिपला गेला. असं म्हणतात ना, चिते की चाल, बाज की नजर और किरण बसवत के फील्डिंग पर कभी संदेह नहीं करते. नो मिस्टेक इन दी फील्डिंग. आणि विकेटचं पतन पाहायला मिळालंय. सेकंड विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत, न्यू मॅन इन 4थ्या क्रमांकासाठी डुक्टनचा ABD. डुक्टनचे AB डिव्हिलर्स म्हणूनही जे चित परिचित आहेत. चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. यावेळी 4थ्या क्रमांकावरती आलेत. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5. यावेळेस फुलर लाईन बॉल जो पाहायला मिळालाय. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर 1 धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. नौसंख्य फलकावरती आपण जर पाहिले तर 18 या अंकावरती निघून गेले. 9च्या सरासरीने या धावा पाहायला मिळत आहेत. 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. हॅलो, 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. जीवदानी स्पोर्ट्सचे सर्व प्लेयर आपण व्यासपीठासमोर या. जीवदानी स्पोर्ट्स टीमचे ऑल प्लेयर्स आपण या व्यासपीठाकडे यायचंय. आणि फक्त 2 मिनिटांसाठी या ठिकाणी सामना स्थगित होतोय. धन्यवाद. स्टार्ट ऑफ द मॅच सामना आपण चालू करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड, एक चांगलं व्यक्तिमत्व. आज खऱ्या अर्थाने नगर परिषदेच्या माध्यमातून CEO या दिग्गज पदावरती जे कार्यरत आहेत आदरणीय उमाकांतजी गायकवाड साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन समवेत आदरणीय राघवजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे विशेष अतिथी आहेत आदरणीय सन्माननीय CEO उमाकांत गायकवाड साहेब आणि आदरणीय सन्माननीय राघवजी देशमुख साहेब. थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुकटन या भव्य स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण त्यांना पाहणार आहोत.
आणि आमचे सर्व कार्यकारिणी मेंबर्स त्या ठिकाणी एंट्री गेटवरती पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. आदरणीय संजयदादा भुयाळ अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, सोहेल दारोटा, संपूर्ण कमिटी. अगदी बघा काय लाईनअप करून घेतलंय, दृश्य बघण्यासारखं आहे, डिसिप्लिन फुल. तुर्तास सोहळ्यात मॅचच्या दिशेने राहुलजी. धन्यवाद सर. धावसंख्या 21 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 21 धावा प्रथम फलंदाजी करताना अमरदीप डुक्टन या टीमला आपण पाहिलंय. होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज उचलेल का? मागच्या मॅचमध्ये सुरुवात धानबाद जबरदस्त खेळ राहिला आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना. पुढील चेंडू फुलरलेन बॉल होता, ऑन साईडला डिस्पॅच केलं बॉलला डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडंसं फंबलिंग राहिलं, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. सिंगल डबल इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच पाहायला मिळालं. 23 चाकडा धाव फलकावरती जो जॉईंट होताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 1 जे पाहायला मिळाला अस्मित सुतार 8 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं जयेश बसवत 10 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत जिथे गोलंदाजी करतोय कपिल भोईर. 3 चेंडू, चौथा चेंडू जो पाहायला मिळाला, यस चांगला चेंडू जो पंच या ठिकाणी दर्शवतायत. 4 चेंडू आतापर्यंत या षटकाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि या 4 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कपिल भोईर आज सतीश मोर उपस्थित नाही आहेत आणि म्हणूनच गोलंदाजी करताना कपिल भोईरला पण पाहिलंय. चेंडू हवेमध्ये जय टीमने संधी परंतु पोहोचत नाहीयेत. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन करताना पाहायला मिळत आहेत. राहुल तांडेकर 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झाले त्या षटकाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 चा जो पाहायला मिळेल. तर दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेब CEO, समवेत आदरणीय सन्माननीय राघवजी देशमुख साहेब. सर आपलं सहर्ष स्वागत आहे फटाक्यांच्या आतषबाजी सहित चामुंडा क्रिकेट स्टेडियम दुक्टनच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. जोरदार टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी होतोय. एंटायर कमिटी, सर्व कार्यकारिणी त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे लाडके खेळाडू वर्ग यांच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेब एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शिरदिल असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत आदरणीय राघवजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकाल मेगा स्क्रीनवर. सध्या या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय उमाकांतजी गायकवाड साहेब सी धन्यवाद. आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेब खऱ्या अर्थाने संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून ज्या नगर परिषदा आहेत त्यांच्या ॲडिशनल चार्जेस ज्यांच्याकडे आहेत तसं हे दिग्गज व्यक्तिमत्व आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुजाण असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा आज पदस्पर्श या मुख्य व्यासपीठाला होतोय. आदरणीय सन्माननीय राघवजी देशमुख साहेब त्यांच्या साथीने आहेत, त्यांचे देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि हा सन्मानाचा फेटा मी कमिटी मेंबर्सला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते तो परिधान करावा. आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, जेव्हा आपण भारताच्या पश्चिम भागामध्ये येतो
तेव्हा फेटा हा मात्र सन्मानाचा आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, त्यानंतर संजयजी भोयाळ यांना मी विनंती करतोय की आपण राघवजी देशमुख यांना देखील सन्मानित करावं. मानाचा आणि सन्मानाचा फेटा प्रदान करून आपण CEO उमाकांतजी गायकवाड सरांना पहिले त्यांचे संस्कार मात्र दिसून आले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचं त्यांनी दर्शन घेतलं तेव्हा पायातल्या वाहना मात्र बाजूला ठेवला आणि हे उच्च संस्कार जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय राघवजी देशमुख यांना देखील सन्मानाचा फेटा जो परिधान केला जातोय. आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आज एक सुसंस्कृतपणा कसा टिकवावा याचं खूप मोठं उदाहरण आदरणीय सन्माननीय CEO उमाकांतजी गायकवाड साहेब. मी विनंती करेन आदरणीय विनोदजी तांडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते संजयजी धापशे यांना देखील सन्मानित करावं मानाचा आणि सन्मानाचा फेटा परिधान करून. तर आदरणीय उमाकांतजी गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत. सरांबद्दल काय म्हणावं? मी तर इतकंच म्हणेन की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओट स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या स्पर्धेचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड. आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. मी विनंती करतोय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, दुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानाचे विद्यमान सचिव, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड यांचा यथोचित असा शुभ सन्मान परिपूर्ण करायचा आहे. या उमाकांत सर आपण अगदी महाराजांच्या प्रतिमेसमोर येऊयात आणि तिथे आपला शुभ सन्मान परिपूर्ण केला जाईल. खूप सुंदर व्यक्तिमत्व. तर स्वागत सन्मान या ठिकाणी परिपूर्ण होतोय. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून नगर परिषदांचे ऍडिशनल चार्ज असणारे CEO आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड यांच्याकरिता जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. उमाकांत सरांबद्दल बोलायचं झालं तर स्वतः देखील एक क्रिकेटर आहेत. क्रिकेटची प्रचंड आवड ते जोपासतायत. एक गोलंदाज म्हणून भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी घाम फोडलेला आहे, भंबेरी उडवलेले आहे. असे हे चांगलं व्यक्तिमत्व सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेब आपल्या येण्याने एक वेगळी शोभा आलेली आहे. मी तर इतकंच म्हणेन उमाकांत सर आप आ गए बहार आ गई. आणि या व्यासपीठाला 4 चांद जरूर आपण प्रदान केलेले आहेत. त्यानंतर आदरणीय सन्माननीय राघवजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय संजयजी भोयाळ स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष 36. त्यानंतर संजय धापशे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय विनोदजी तांडेल आपण आपल्या शुभ हस्ते संजय धापशे यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व STMPLच्या माध्यमातून भरीव असं योगदान ज्यांनी दिलं होतं असे संजय धापशी आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान जो परिपूर्ण केला जातोय. विनोद तांडेल यांच्या शुभ हस्ते माईची उबदार अशी शॉल, समवेत स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि खूपच सुंदर असं हे स्वागत सन्मानाचं स्वरूप. संजयजी आपलं मनापासून स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर स्पर्धेअंतर्गत. वेलकम. धन्यवाद दीपेश सर. जाऊया बॅक टू द ग्राउंड. यावेळेस आपण पाहिलं विकेट सॅक्रिफाईस केला गेला कारण की धावा येत नव्हत्या दुसऱ्या बाजूनं. शेवटचा षटक आहे आणि त्याकरता विकेट सॅक्रिफाईस केला. म्हणतात ना त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते. कारण की भर दुपारी जर दिवा लावला तर अंधार नष्ट होत नाही, परंतु दिव्याचं साम्राज्य नष्ट होतं आणि त्याग केला गेला या ठिकाणी. कारण की दुसऱ्या बाजूनं स्वप्नील तरे जे पाहायला मिळत आहेत, मल्टी हिटर बॅटर आहेत, सिक्सर किंग म्हणून देखील पाहायला मिळत आहेत. आणि उर्वरित आपण जर पाहिलं तर या 4 चेंडूमध्ये कशा अनुषंगाचं क्रिकेट खेळतील. न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच हार्दिक दांडेकर. यंदाच्या हंगामात चर्चा झाली या नावाची. हार्दिक दांडेकर विथ द बॅट विथ द बॉल. जबरदस्त कारनामा. लोकेश बसवत पुढील चेंडू घेऊन जो पाहायला मिळाला या स्ट्रॅम लाईनच्या बाहेरचा हा बॉल आहे आणि पंच दर्शवत आहेत
इट्स अ व्हाईट बॉल. एकदा मिळाली धावसंख्या 37 या अंकावरती पाहायला मिळाले. 5वं षटक मार्गस्थ आहे. यानंतर जो सामना असेल त्या दोन टीमनी टॉस बॉक्सकडे यायचंय. यावेळेस आपण पाहिलं फ्लाइंग स्लिपकडे बॉल येतोय आणि येथे सॉफ्ट डिसमिसल. एक मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने पाहायला मिळाला. बिग विकेट डाऊन आणि हा इंटरव्ह्युअल विकेट अर्थात 5वा फलंदाज अमरदीप डुक्टन संघाचा डगआउटकडे परतला. गॉन. दुसऱ्या साईडनं संघ असेल DMD किंग डुक्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचंय टॉस करण्याकरिता. ओम साई मासवण विरुद्ध DMD किंग डुक्टन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉलचा प्रयोग. डेट ओव्हरचा स्पेशालिस्ट मास्टर माइंड गोलंदाज लोकेश बसवत वाकडी वसरोली गावाची आन बान शान मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कारनामा करतो आपल्या टीमसाठी. धावसंख्या फलकावरती आहे 37. चेंडू फेक आतापर्यंत झाले त्या षटकाच्या माध्यमातून 4. मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. नाव आहे दीपेश दांडेकर. आलाय षटकार. 6. रन्स फॉर दिस बॅटिंग साइड आणि ते पाहायला मिळालं. दीपेश दांडेकरच्या बॅट मधून षटकार आला. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि इथे जर आपण बघितलं तर विजय बसवत क्विक आहे. अलर्ट मोड त्याने ऑन केलंय मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळणार नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर 43 धावा धाव फलकावरती आणि पहिला डाव येथून समाप्त होताना पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा 44 धावेचं लक्ष्य. चला टॉस करण्याकरता यायचंय बोथ टीम कॅप्टन. एका बाजूने आपण पाहणार आहोत ओम साई मासवण संघ आणि दुसऱ्या बाजूनं DMD किंग डुक्टन. अशा दोन टीम मध्ये आपण करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये टॉस. यावेळी आपण टॉसच्या दिशेने आणि मी या ठिकाणी आमंत्रित करतोय टॉस करण्याकरिता या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय श्रीयुत उमाकांतजी गायकवाड साहेब. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये टॉस. CEO म्हणून ते कार्यरत आहेत. पालघर नगर परिषदच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि साहेबांच्या माध्यमातून आपण करणार आहोत दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कोल. एका साईडनं संघ पाहायला मिळतोय ओम साई मासवड. एका साईडनं ऋतिक साध्वी. दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत रोहित भोईर होंडो DMD किंग डुक्टन. एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. प्रमुख मान्यवर या ठिकाणी टॉसच्या दिशेने येत आहे. त्यांच्या समवेत आमची संपूर्ण कार्यकारिणी, या स्पर्धेचे अध्यक्ष साहेब, या स्पर्धेचे सचिव आणि कार्याध्यक्ष समवेत पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेब या ठिकाणी येतील. नाणेफेकीचा कोल साहेबांच्या माध्यमातून केला जाईल. आव्हान आहे 44 धावेंचं. छोटं म्हणून चालणार नाहीये कारण की आताच्या क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल सेफ नाहीये हे आपण पाहिलं. छोटी टोटल डिफेंड होते, मोठी टोटल चेसही होते. क्रिकेटचा खेळ आपण पाहिलाय.
दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली, लोकेश बसवत आणि विजय बसवत मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा मी उल्लेख करतो या वाकडी वसरोली टीमचा, एकच ट्रॅक टी शर्ट, एकच 70ची कॅप, एकच ॲसिकचे शूज जे पाहायला मिळत आहेत 11 खेळाडूंचे. यावेळी आपण टॉसच्या दिशेने जिथे सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. साहेबांच्या माध्यमातून आपण करूया नाणेफेकीचा कौल. एक दिग्गज व्यक्तिमत्व, वेळ साहेबांना मिळत नाहीये परंतु शब्द दिला होता की मी या स्पर्धेकरता येईन आणि तदनंतर आपण पाहत आहेत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉइन स्विंग केलं गेलं, हेड इज कॉल आणि हेड होतोय. ओमसाई मासवण टीमने टॉस जिंकला. धन्यवाद गायकवाड साहेब. आपण सन्मानानं पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी आपण अमूल्य वेळ दिला. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. जे पाहायला मिळत आहेत पालघर जिल्हा प्रशासकीय सह आयुक्त नगरपालिका सन्माननीय उमाकांत गायकवाड साहेब या ठिकाणी पाहायला मिळाले. टॉस जिंकला या ठिकाणी ओमसाई मासवण या टीमने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, वेलकम बॅक. वी स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्ह जोडले गेलेत आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. सन्माननीय उमाकांतजी गायकवाड साहेब रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब. पालघर जिल्हा प्रशासकीय सह आयुक्त नगरपालिका, खूप अमूल्य वेळ दिला साहेबांचा जो पाहायला मिळतोय. एवढं मोठं बिझी शेड्यूल आणि त्यामधून या ठिकाणी थोडासा वेळ काढला या स्पर्धेकरिता आणि स्पर्धेला कॉम्प्लिमेंट देखील दिलं. थँक्यू व्हेरी मच साहेब. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ असताना येथे काय घडलं तर सलामीवीर आलेला फलंदाज लोकेश बसवतला तंबूमध्ये धाडण्याचं कार्य केलं हार्दिक दांडेकर. मी उल्लेख केला होता की हार्दिक दांडेकर हे नाव चर्चेमध्ये का राहिलंय, तर हार्दिकने जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा संघासाठी तारणहार ठरतो, मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो, आणि तेच त्याने केलं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. बघाल 44 धावा डिफेंड करायच्या आहेत. तुमचं माइंडसेट योग्य असावं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना की तुमचा रक्तगट बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आत तुमचा बॉडी लँग्वेज नेहमीच बी पॉझिटिव्ह, तुमचं माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह असावा आणि तो पाहायला मिळाला. वन डाऊन मॅन मैदानाच्या आतमध्ये अस्मित सुतारला पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल STMPLच्या माध्यमातून खूपच व्हायरल झाला, जो इंस्टाग्रामवरती भरपूर स्टार लोकांनी त्याला तिथे देखील आपण बघितलं, आपली कमेंट्स पाहायला मिळालं. मग वीरू बाबरे असतील, क्रितेश घरत असतील, यांनी कमेंट केलं की उत्कृष्ट झेल, अविश्वसनीय झेल अस्मित विलास सुतारने परिपूर्ण केला आणि तोच अस्मित सुतार मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या आहे 6. षटक क्रमांक पहिला. 3 बॉलचा खेळ झालाय. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा हार्दिक दांडेकर. यावेळेस पहिलाच बॉल आल्या चांगला फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. फाईन लेग, बाउंड्री लाईन क्लिअर, फ्यू बाउन्स अँड 4 रन, चौकार. टेन रन्स, 10 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये हा बॉल पाहायला मिळालाय. सुईमधून धागा काढावा तसा हा बॉल काढला 2 खेळाडूच्या मधून, परंतु डीप मध्ये प्रोडक्शन मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि तत्पूर्वी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट जी पाहायला मिळाली. सश्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला आणि या 3 धावा पाहायला मिळत आहेत. 3 धावा येत असताना संघाची टोटल धावसंख्या 13.
आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ जो पाहायला मिळालाय, पहिला दिवस आणि पहिला दिवस सूर्या गटासाठी जो पाहायला मिळतोय. प्रथमतःच भव्य दिव्य स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील सूर्यगडातील लोकल टीम्स. यावेळेस आपण पाहिलं एकदा वाली या बॉलवरती आणि धावसंख्या फलकावरती 14 या अंकावरती पाहायला मिळाली. 14 रन्स ही धावांची गती जी पाहायला मिळाली. चांगली सुरुवात, एक विकेट गेला, परंतु तदनंतर जी साथ मिळाली अस्मित सुतारची ती अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाली. यानंतर आपण एक भव्य सत्कार या ठिकाणी करणार आहोत, जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्मान्य श्रीयुत राघवजी देशमुख साहेब आणि साहेबांचं स्वागत करण्याकरिता या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयजी भोयाळ साहेब मी आपणास निवेदित करतोय की आपण आदरणीय सन्माननीय श्रीयुत राघवजी देशमुख साहेब, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, आज साहेबांची डंका वाजतोय पालघर जिल्ह्यामध्ये आणि साहेबांचं भव्य सत्कार या ठिकाणी आपण करूयात. मी अध्यक्ष साहेबांना निवेदित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करायचा आहे. आज भाग्याचा दिवस आणि या भाग्याच्या दिवशी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सन्माननीय राघवजी देशमुख साहेब. या स्पर्धेकरता ज्यांनी अथांग परिश्रम जे घेतलं गेलं आणि तदनंतर आपण पाहिलं ही स्पर्धा नावलौकिक होताना पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये खूपच प्रशंसा झाली आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता संजयजी भोयाळ साहेबांना मी या ठिकाणी निवेदित करतोय. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष, दुसऱ्या साईडनं सन्माननीय राघवजी देशमुख साहेब, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. खूप मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळाले. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. साहेबांनी कमिटमेंट केली होती या स्पर्धेसाठी आणि ती या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणतात ना की माणसाचं जीवन हे निसर्गाप्रमाणे असतं. कधी कधी आनंदाचे पावसाळे असतात तर कधी कधी दुःखाचे उन्हाळे असतात, परंतु दुःखाच्या आणि आनंदाच्या दोन्ही क्षणांमध्ये जे या कार्यकर्त्याच्या समवेत आहेत त्यांचं नाव आहे राघवजी देशमुख साहेब. साहेबांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या अमूल्य अमूल्य सहकार्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती विकेट आला. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील तरे जे पाहायला मिळत आहेत, एक जबरदस्त क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. हार न मानणारे, हार न पत्करणारे म्हणून आपण पाहतो स्वप्नील तरे यांना. तेच आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल प्रोड्यूस करताना या ठिकाणी पाहायला मिळालेत राहुल दांडेकर. चब्बळ आहेत, स्मार्ट आहेत, मैदानाच्या आतमध्ये क्विक आहेत. हे चांगला कारनामा. आय एम कॅपेबल, आय कॅन डू इट, आय कॅन बिलीव्ह इन माय सेल्फ, आय एम रेडी फॉर एनिथिंग. या 4 गोष्टी सांगितल्यात राहुल दांडेकरने स्वतःला. चांगला फटका इनटू द गॅप मध्ये बॉल चालला या ठिकाणी. कव्हर ड्राईव्हचा देखना दर्जेदार क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन. चौकार 4. संख्या 18. चांगला बॉल, चौकार आल्यानंतरचा कमबॅक. स्वप्नील तरेने काही गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार आणि चौथा बॉल डॉट. 4 बॉल 4 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी, राऊंड विकेट. अनएक्सेप्टेड बाउन्स. चेंडू जर आपण बघितला तर इन स्विंग होता, समजलाच नव्हता फलंदाजाला. फक्त मिळेल 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून 19 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळतील. आणि आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. प्रथमतःच 1 लाख पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये सूर्या गटामधील संघ खेळतायत हे देखील नोंद घेतली जाईल या सूर्यगडाच्या इतिहासामध्ये. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा. चांगला फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. क्लास पाहायला मिळाला. फक्त बघत राहावं आणि बॉल चाललाय 4 धाब्यांकरता. या 4 धाबेसहित 23 रन्स. अर्धा पल्ला इझिली पार झाला 11 स्टार वाकडी वसरोली टीमचा. 2 षटकानंतर 2 गडी बाद 23 धावा.
ईश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला शाहिरांच्या टफांनी, घोड्यांच्या टाफांनी, तलवारींच्या खणखणांनी, ढगांच्या गडगडांनी, डोंगराच्या पिवळ्या आणि निळ्या सावलींनी आणि सह्याद्रीच्या ढालीनं. आणि ते स्वराज्य पाहायला मिळालं. म्हणतात ना, स्वराज्य सहसा मिळालं नाहीये, एक सुंदर जो दाखला देण्यात येतो. असं समजा आपण खूप तहानेने आणि उन्हामधून या ठिकाणी आलोय. एखाद्या झाडाजवळ आपण गेलो, झाडाखालून विंचू निघावा, विंचूला मारण्यासाठी आपण दगड उचलावा आणि दगडामधून साप निघावा, सापाला बघत आपण पळत सुटावं, पडता पडता विहिरीत पडावं आणि विहिरीत पडल्यानंतर मगर दिसावी आणि आपला जीव वाचवण्यासाठी पुन्हा वर यावं, परंतु वर आल्यानंतर वाघ दिसावा. पुन्हा वाघापासून वाचण्यासाठी त्याच विहिरीमध्ये उडी मारावी. उडी मारता मारता झाडाच्या फांदीला हात जावा आणि फांदीचा मोहोळ उठावा आणि मधाचा थेंब तोंडात पडावा. असं हिंदवी स्वराज्य श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलं. आणि त्यांचीच आज जयंती निमित्त सर्व क्रिकेट रसिकांना, खेळाडू वर्गांना आणि ग्रामस्थांना, आयोजकांना सदिच्छा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार आला. धावसंख्या 27 अंकावरती पाहायला मिळाली. हार्दिक दांडेकर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करतोय. प्रफुल्ल पुजारीच्या बॅट मधून प्रफुल्ल पुंजारा. यावेळेस आपण पाहिला हा बॉल एस पंच दर्शवतायत. व्हाईट बॉल सिग्नल मिळालं. एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या 28 या अंकावरती पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट खेळताना अस्मित सुतारच्या बॅट मधून 2 चौकार, प्रफुल्ल पुंजाराच्या बॅट मधून 2 चौकार. धावसंख्या 28 रन्स पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग झाला. यावेळेस आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने फ्लाइंग स्लीप मध्ये धनंजय दांडेकर यांना आपण पाहत आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डुक्टन. चांगली स्पर्धा जी या मैदानावरती आपण पाहिली होती. अमरदीप क्रिकेट क्लब प्रेझेंट भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून पाहायला मिळाले होते. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका. धनेश दांडेकर धावतायत वेगाने. रेस लागली. रेस मध्ये या ठिकाणी चेंडू विजयी होताना पाहायला मिळालाय. आला या ठिकाणी थडम्यांच्या क्षेत्रामध्ये चौकार 4 आणि या 4 धाबेने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 रन्स, 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र रखरखत्या आणि रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेट स्पर्धा जी पाहायला मिळते आणि जबरदस्त मॅनेजमेंट राहिलं या स्पर्धेचं. धावसंख्या फलकावरती 32 धावा. आव्हान आहे 44 धावेंचं आणि चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. इथून जर आपण पाहिलं हार्दिक दांडेकरला कमबॅक करावं लागेल. योग्य त्या लेन वरती गोलंदाजी करून तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. यानंतर जबरदस्त सामना आपल्या समोर येईल. एका साईडनं ओमसाई मासवण जो पाहायला मिळेल. ऋतिक साध्वी ॲज अ कॅप्टन लीड करतोय. रतीश मधुकर जाधव. दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत तर रोहित भोईर होंडो हा देखील पाहायला मिळेल. जयेंद्र गोवारे, योगेश दडपी साहेब इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कैलास दडपी, बाळा यांना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. चांगली बॅटल. 33 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज 12 संघांना प्राधान्य देण्यात आलंय. जसजसं सूर्यगडाचं क्रिकेट पुढे चाललंय, नेक्स्ट इयर मध्ये जी कमिटीच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली गेली की नेक्स्ट इयर मध्ये सूर्यागड लो गटचा देखील विचार केला जाईल आणि एक सेपरेट दिवस ठरवला जाईल आणि रूल्स अँड रेग्युलेशन नुसार जे संघ ठरवले जातील लो गट मध्ये. पुन्हा एकदा हार्दिक चेंडू थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला. लो राहतो हा बॉल. एक खासियत आहे या ठिकाणी या गोलंदाजाची आणि खेळपट्टी देखील जी आपण पाहत आहेत फर्स्ट डे असल्यामुळे. षटक क्रमांक 3 आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. अंतिम बॉल षटक क्रमांक 3 आणि हार्दिक दांडेकरच्या 2 षटकाच्या स्पेलचा. जबरदस्त गुडघ्यावरती बॅलन्स केलं होतं. ऑन साईडला फटका जरूर खेळला. राहुल दांडेकर डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण प्रॉपर झालं. फेकी देखील प्रॉपरली झाली, परंतु 2 धावा परिपूर्ण होताना धावसंख्या 35 या अंकावरती 3 षटकानंतर. आता 12 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण जे पाहायला मिळतंय. आजचं शेड्यूल जे आपण पाहत आहेत 12 संघांना नियुक्ती केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. जो पहिला सामना आपण बघितला युवा मासवण JP डुक्टन, गट अ च्या माध्यमातून आपण पाहत आहेत ज्योतानी स्पोर्ट्स ओमसाई गोवाडे
यानंतर ओम साई मासवण आणि DMD किंग डुक्टन. गट ब मध्ये आपण जर पाहिलं तर वीर बिरसा तामसे ब आणि आई जीवदानी खामलोली, अमरदीप डुक्टन, 11 स्टार वाकडी वस्त्रोली चालू असलेला सामना जो पाहायला मिळतोय. आणि तदनंतर गट ब चा जो सामना असेल सूर्या मासवण आणि डुक्टन मोडनपाडा. अशा अनुषंगाने आपण पाहणार आहोत शेड्यूल आजच्या पहिल्या दिवसाचं. अप्रतिम मॅनेजमेंट, 3 प्रमुख समालोचक जे पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय दीपेशजी कंडी सर. शेड्यूल खूप बिझी असतं, परंतु प्रसाद भोईर साहेबांनी सांगितलं की 1 ते 2 दिवस या स्पर्धेकरता या पहिलं पर्व आहे आणि दीपेशजी कंडी सरांनी या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन करताना त्यांना आपण पाहिलं या मैदानावरती. त्यांना आपण पाहतो खूप मोठा फॅन बेस, आम्ही देखील खूप मोठे चाहते आहोत दीपेशजी कंडी सरांचे आणि त्यांचा आवाज ऐकण्याचं सौभाग्य आज मिळालं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तदनंतर पालघरचा बुलंद आवाज जो आपण पाहत आहेत व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील सरांचा आवाज देखील आपण ऐकला. पहिल्या सामन्यामध्ये विकेटचं पतन झालंय. 9 धावेची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याच खेळाडूला आणि कुठल्याच संघाला कमी लेखत जाऊ नका हे आपण पाहिलंय. टायटॅनिक जी जहाज होती त्याच्यावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, अर्थात कधीही न बुडणारे जहाज. परंतु हा नक्कीच त्याचा अभिमान होता, गर्व होता आणि कधीही न बुडणारा जहाज असून देखील टायटॅनिक बुडाली हा इतिहास आहे. डोंट जज बुक बाय इट्स कव्हर असं म्हटलं जातं. गोलंदाजी मार्क वरती आपण जर बघितलं तर विशालला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. विशाल डगला बॉलिंग मार्कवर. किरण बसवत 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता येतोय. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल आव्हान सोपं आहे, परंतु क्रिकेटमध्ये सिच्युएशन मॅटर्स हे पण पाहिलंय. यावेळेस तेच मी म्हटलं होतं, सिच्युएशन या ठिकाणी आपण जर बघितली तर फेवर मध्ये होती गोलंदाजाच्या. ज्याप्रमाणे आपण पाहिलं, आपण जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो तेव्हा शाळेची सकाळची घंटा ही फार कंटाळवाणी वाटायची, परंतु ती शाळेची घंटा जर का संध्याकाळी 5 वाजता वाजली तर मनाला आनंद वाटायचा. क्रिकेटमध्ये देखील सेम आहे. सिच्युएशन पाहून क्रिकेटमध्ये आपलं रंगरूप बदलणे हे फार महत्त्वाचं आहे आणि तेच पाहायला मिळालं. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल्याचा पत्ता नसतो आणि तेच पाहायला मिळालंय. सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिक आपल्या नावी करेल का विशाल डगला आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना. डुक्टन आदिवासी प्रीमियर लीग मध्ये ही चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अमरदीप डुक्टन या टीमच्या माध्यमातून कमबॅक कसं करावं हे ठाऊक आहे संघाला. जयेश बसवत चांगली गोलंदाजी जयेशने केली होती, परंतु यावेळेस विथ द बॅट चांगला कारनामा करावं लागेल. विकेट हॅट्रिकची संधी देखील पाहायला मिळते. हॅट्रिकचा बॉल यामुळे चेंडू हवेमध्ये आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्यात. विशाल डगला डुक्टनचा ब्रँड जो पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन बोडनपाडा आयोजित ही स्पर्धा आणि आजच्या पहिल्या दिवसामधील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम आपल्या नावी करतोय. ग्रेट बॉलिंग, स्मार्ट बॉलिंग, व्हॉट इज स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अथेनेटिक, रिअलिस्टिक आणि टाइम अशा प्रकारचं एक क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी, मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक म्हणून जो पाहायला मिळाला. जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 23 किल्ले जे मुघलांना गेले तेव्हा सर्वांना वाटलं की स्वराज्य संपलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतं की 23 किल्ले गेल्यानंतरही 361 किल्ले समाविष्ट करण्याची धमक या स्वराज्यामध्ये आहे आणि तेच केलं मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे विशाल डगला. माहिती होतं की येथून 12 बॉलमध्ये फक्त 9 धावा पाहिजेत, परंतु पहिल्या 3 बॉलमध्ये 3 विकेट त्यांनी नाबी केल्यात आणि तदनंतर विदेश बसवत मैदानाच्या आतमध्ये आलाय 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. सोपं नाहीये मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं. समालोचन कक्षेमधून क्रिकेट बघणं फार सोपं आहे, व्यासपीठावरून क्रिकेट बघणं फार सोपं आहे, आपल्या घर बसल्या स्मार्ट TV वरती आणि स्मार्टफोनवरती क्रिकेट बघणं सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डबल हॅट्रिकची संधीही पाहायला मिळते. मिळवतील का? होणार नाहीये. 1100 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक देणगीची पाहायला मिळते. सन्माननीय हॅट्रिक करता या ठिकाणी 1100 रुपये आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या राघवजी देशमुख साहेबांसाठी. जो चांगला खेळ करेल त्याला या ठिकाणी आपण पाहत आहेत बक्षिसांची लयलूट साहेबांच्या माध्यमातून केली जाते.
एक धाव डॉट चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाज द्विधा अवस्थेमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, जणू काही रुसली की काय धावसंख्या 35 अंकावरती असं म्हणावं लागेल. 4 चेंडू अनप्लेबल गोलंदाजी करतोय विशाल डगला ओव्हर द विकेटने. 5वा बॉल ही डॉटचा पाहायला मिळालाय. मेडन ओव्हरची संधी ही या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट मेडन पाहायला मिळेल का? अप्रतिम कारनामा सूर्यगडाच्या माध्यमातून अमरदीप डुक्टन संघासाठी तारणहार. फलंदाज सिंगल डबलला विसरलेत. अस्मित सुतार दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय, जो संघर्ष करतोय. हा शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 च्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. अंतिम बॉल घेऊन विशाल डगला मिस्ट्री बॉलर. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक दिली आणि आला संघर्षाचा षटकार. 6 धावा प्राप्त होताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 41. 41 आता 6 चेंडू आणि 3 धावा. हे समीकरण या सामन्याचं घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रेमावर राज्य करणारा एकच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचंच गीत आपण ऐकलं. 6 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण या मॅचचं पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नमिनाथ दांडेकर येतोय गोलंदाजी करण्याकरिता. 5 चेंडूमध्ये कंट्रोल होतं. 6वा चेंडू आखूड टप्प्याचा आणि आखूड टप्प्याला थारा नाहीये हे सिद्ध झालं पुन्हा एकदा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हाफ ट्रॅकर बॉल, ओव्हर पिच बॉल आणि फुल टॉस बॉल हे फेवरेट असतात फलंदाजांचे. अस्मित सुतार सेट बॅटर. मोबाईलमध्ये नेट क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं अत्यावश्यक आणि पूर्णतः सेट झालाय हा फलंदाज. 6 चेंडू 3 हे समीकरण या मॅचचं. नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल ओम साई मासवण विरुद्ध DMD किंग डुक्टन. 6 चेंडू 3. पहिलाच बॉल या हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. 4 धावा बुक केल्या आणि विजयाचा चौकार. 11 स्टार वाकडी वसरोली टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन वाकडी वसरोली संघ अँड हार्ड लक अमरदीप डुक्टन. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खूप चांगलं क्रिकेट खेळल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून थँक्यू व्हेरी मच. यानंतर एक मोठा सामना जो पाहायला मिळेल. ओम साई मासवण एका साईडनं ऋतिक सातवी लीड करतोय. रतीश जाधव यांना आपण पाहणार आहोत. तदनंतर स्वप्नील दळवी कटप्पाला आपण पाहणार आहोत. तदनंतर रोहन गोवारी सारखा एक फलंदाज जो पाहायला मिळेल.